शरीराच्या वेगवेगळ्या भागात 5 ते 6 चाकूनं वार करून सुनेनं सासूला संपवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर. जालना पोलिसांनी आरोपी सुनेला परभणी येथून अटक करून आणलं जालन्यात कौटुंबिक किरकोळ वादातून एका सुनेनं सासूची शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चाकूनं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सविता शिंगारे वयवर्ष 45 असं मयत महिलेचं नाव आहे. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून संशयित आरोपी प्रतीक्षा शिंगारे हिनं किरकोळ कौटुंबिक वादातून स्वतःच्या सासूच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चाकूनं वार करून सासूला संपवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हत्या केल्यानंतर सासूचा मृतदेह एका गोणीत भरून सून फरार झाली होती. जालना पोलिसांनी तिला परभणी येथून अटक केली आहे. आरोपी नामे प्रतीक्षा आकाश शिंगारे या महिलेस ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक चौकशी केला असता तिने चाकू त्याचा खून केलेला आहे. त्याचप्रमाणे मयत स्त्रीमध्ये हेड इंजुरी पण आहे, त्याचाही तपास चालू आहे. अति रक्तस्राव झाल्याने सदर महिला मृत्यू झालेली आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तरी ती घरगुती किरकोळ वादातून हा खून झालेला आहे असं दिसत आहे. तरी पूर्ण तपास आणि प्राथमिक चौकशी झाल्यानंतरच त्याचं पूर्ण कारण कळेल. सध्या आरोपी ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया चालू झालेली आहे. चाकूने किती वार नेमकी केलेले आहे आणि कोणत्या शरीरावर कुठे केले? शरीराच्या वेगवेगळ्या भागात वार आहेत, काही मानेवर आहेत, चेहऱ्यावर आहेत आणि इतरही काही ठिकाणी वार आहेत. त्याच्यानुसार तिचा मयत झालेली आहे. आरोपी हा परभणी जिल्ह्यातून आपण अटक केलेले आहे. परभणी जिल्ह्यातील LCB यांची टीम, त्याचप्रमाणे जालना शहरातील LCB टीम अशा संयुक्त कारवाईमधून आरोपी अटक केलेला आहे. परभणीच्या LCBने आम्हाला फार मदत केली आणि त्यातून हा आरोपी जालन्यामध्ये API उबाळे साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे सोबतचे कर्मचारी अशी टीम गेली होती आणि त्यांनी ही कारवाई केलेली आहे.